ती चप्पल एक जगाच्या आकृत आणली. खाली उतर. अरे तुझीच आहे बाबा. कुठं 50 रुपये चप्पल आणि त्याच्यासाठी आयला थिएटर पक्का पटाने किचन मध्ये तुमची तुझीच आहे. हाय का एक तुला राहू दे एक त्याला राहू दे. जगाच्या आखरीत लागा तुम्हाला एक ही चप्पल आणली मी. हा दर ती खेटर हित असतात का चप्पलान फिपलान काय त्याच्या आईला. तिकडं खाया पिया पैसे असं हो तिकडं. तुझ्या ह्याने नसतं लेकर हँडल होत. तू बघलं सर तू तिसरा आधी वाढे उदे करशील. आता कशाला त्याला नव्हती एकट्याला. त्याला 2 आहेत पण ते मागतोय देतय का थोड्या वेळ तरी. आता काय करा हो का आता तर काय आता आता काय खरं आता काय खरं नाही. कोणाची माय येते बघू आता. दुर्गे मावला कोणाची माय येते बघू. दुर्गे माव कोणाला वरते राधूला आता ठुकली. हा येडाच आहे ते राहू दे. तुला दुसरं येतच नाही तो. हा वा वा तुला वय तुला नाही बाबू त्या दोघांचं तुझं कुटुंब मध्ये. हा अरे तुमच्या कार माझ्या बायकोला खराब झालेला का. हा अंगाला मास राहिला नाही. म्हणलं पोरग महिना झाला बिना चपलीचं फिरतय म्हणून तुम्हाला म्हणलं आणा. ते पण लय आणले त्याला. चपला आणलं बुट आणलं. नाही शेजाऱ्याने कचरा जाळ्या टाकला ना तिकडं. जाळतोय चपला निघून टाकतो त्याच्यात. 2-4 जोड जाळ्यात का नाही. हसतोय काय तू माणूस आहे का काय आहे तो. अरे तुमच्या वयात अरे तुला तर इकडे यायचं म्हणलं माझी बायको दुखणच घेते पोरा. तुला तर इकडं आणायचं म्हणलं ना ती म्हणती मी कुठतरी निघून जाते. अडचण नाही. तू यायचं म्हणलं ना तिचं अंग लाटलाट कापत ती मरण्याची भीती. हा ती म्हणती ह्यांचं चेड्या धुवून आणि ह्यांची शी काढून माझी मलाच चक्कर लावून व्हायला लागले. माझी मला सुधरत नाही. हो का एकाची शी काढूस तर ह्याची काढूस तर त्याची. ही म्हणते माझ्या अंगाचा वास आहे ना माझी मीच बोंडुळून पडते घरात. कसं करावं काय लय अवघड ह्यांचं. ही तर एवढं मोठं झालंय. ह्याला जर आणायचं म्हणलं तर प्रियंका म्हणती तुमच्या पाया पडते राग काय ना पण ह्याला काय आणू नका म्हणते. नाहीतर घेऊन जावा तुम्ही इथं थांबायचं. एवढा वैताग देते ती एवढा वैताग. अरे तुला एवढं का भेटतेत होय रे. होय कसं पण काय काय तू असं काय चमत्कार करतो की तुला भेटते समजे होय. हा काय करतो तू खोड्या करतो होय. अरे तिकडे पूजा तुझा थोडा सुद्धा लाड सपासप हानती. कोण सुद्धा लाड करत नाही तिकडे. तुम्हाला सांगतो ह्याला पूजा थोडं सुद्धा बघत नाही. लाड फिरत असला म्हणून हिथं त्याचं फक्त चलती दादा घरे कुठं नाही. हिथं हिला हान त्याला हान इसकव काय कर. नशीब मी कॉम्प्युटर तर सोडून ठेवलंय. आणि दोघे माव काय करते तुला काय केलं तुला ह्यांचं व्हायला. दोघे मावनी तुम्हाला सांगतो बघा ही कपाट आलीच ए बाबा कपाट रिकामा कर रे. कपाट त्या कपाटातले कपडे काढ. मम्मीची जरा थोडं हातभार लाव कामाला. आता बघा मी कपडे काढायला लावतो तिला कप्प्यातले. एका झटक्यात ही कप्पाच मोकळा करते. हो का ही आता ही कप्पा बघायचा तुम्हाला मोकळा कशी होतोय. 2च मिनिटं फक्त वेट करा व्हिडिओचा. 2 मिनिटात कप्पा मोकळा करायला लावतो तिला. तुम्ही नुसतं व्हिडिओ बघा. थांबा येते थांबा येते. ह्यांच्या वैताग माझी बायको सुधरा नाही कुठं सोडावते. ह्याला तर लय भेट येते. यायचं म्हणलं की हातातल्या बशाच पडतात तिच्या.
ती एवढा ताप देते आले हो का ही सोपं वाढतात ह्याच्यावरचे उशा काढतात तिकडं घर फिर बनवतात तसलं टावेलन फिवेलन हे करून आली आला माझा डोळा चल ही पल्ला पल्ला घसरला हसतोय एवढा पण थांब जात बाब्या ती कप्या त्यातली कपडे काढ त्यातली जा काढ 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 त्यातली बघा कशी उचलते आता वरच्या कप्प्यातली वरच्या कप्प्यातली काढ समधी बाहेर टाकायची समधी अजून काढ अजून काढ अजून हा टाक खाली दुपारी 4 तास कपाट आवरलं तुम्ही लावा तिला काढायला तिला सांगायला लागतं वय तवा कशाला काढली मग अशी तुम्हाला सांगतो राधू अभ्यास करत होती तर तिच्या वह्या फाडल्या तिने पेन्सिल घ्यायची आणि त्याच्या मध्ये रेषावर ती बाबा पलीकडला कप्पा रिकामा कर ती उघड कप्पा उघड हा चावी लागत नाही ती कप्पा उघडायचा हा उघड ती कपडे काढ पलीकडल्या कप्प्यातली त्यातली काढ उघड हा काढ कपडे समधी बाहेर फेकायचे समधी हा बाहेर अजून काढ समधी बाहेर फेक अजून काढ संधी काढायची बघलेला हे काय कपाटात असतात वय कपडे एअरपट आहे का तुम्ही कपाटात ठेवतोय येड्यानं कपडे काय कपाटात असतात का हिथं असतात अशी खाली हे बघ मी कशी टाकते आता खाली कुणी सुद्धा अडवायच नाही मला नाही तर अंग टाकून देईन रडन मी हे बघ आताशी माझी सुरुवात झाली जरा थोडं मोसमला आली बाया गुतलं काय ही ह्याच्यात ओढूनच काढते थांब बाया एक काढते म्हणजे कोणाला डाऊट यायचं नाही बाया ही गुतलं हा ती बाया मी कधी शाळेत जायची कधी असलं घालायची माझ्या नशिबात आहे का नाही शाळा बाया मग त्यासाठी मोठं व्हायला लागेल मला हा टाकलं अजून बाब्या अरे बाट्या जरा आज मूड मध्ये बाब्या नाही तर बाब्या कप्पा समजा मोकळाच करून देतो अरे पोरगी गुत मारली कोणा पोरच आलते पोरगी गुत मारलेला का माझी कशाला का तिला बळच काहीतरी करते आग नको लागा गुत मारली नको म्हणते तर कशा काय रोज अशीच करते रोजचे कपडे घालायचे बोलले ते नको म्हणते घालाय रोज तुझं ते नाटक करते कपडे घालतो कप्पा रिकामा कर कप्पा बाबा नाही तर चल आपलं देवाऱ्याकडे देव चोळ चल तिकडं देव चोळ समजा देव चोळायला लागतं तुला आता समजा देवारा मोकळा करायला लागतो नाही तर किचन तरी साफ करायला चला हातरून टाक प्रियंका हे झोपा चला बाद झालं तुमचं आता झोपा कृष्णा सकाळ आजी ये मला आल्यावर आजी संग जायचं शाळा बुडवायचं ना काय रे